नमस्कार. आता डायरेक्ट इव्हिनिंगला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येते आणि आम्ही आलोत महाबलीपुरममध्ये, जे चेन्नईपासून काही किलोमीटरवर आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी नेसलेत पांढऱ्या पांढऱ्या साड्या. तुम्हाला सगळ्यांचे फुल लुक दाखवते. शिवाय इकडे या मंदिरामध्ये ना एक डान्स फेस्टिवल आहे जे 8 वाजेपर्यंत असणार आहे, ते सुद्धा दाखवते. चला. ओके, इकडे तो त्या साईडला ट्रेडिशनल डान्स जो काही त्यांचं इथे सादरीकरण ते चालू आहे. चला आपण आधी ते बघूया. ते चालीचं काय व्हेरी ब्युटिफुल. कसं वाटतंय महाबलीपुरम टेम्पल? सूर्यप्रकाशात, कारण खरं तर मंदिर आत्ताही सुंदरच दिसतंय जे लाईट आहे त्यामध्ये, पण इथे तुम्ही बघू शकता अगदी किनाऱ्यावर मंदिर आहे म्हणून त्याला शोअर टेम्पल सुद्धा म्हटलं जातं. आणि समुद्र लाटा दिसत आहेत, आवाज ऐकू येतोय, सुदिंग आहे उलट, इतकं छान पण दिसत नाहीये छानसं. सो ठीक आहे, अनुभव असा एक फील खूप छान. येस, चला मंदिरात. या व्हिडिओमधून मी जरी तुम्हाला केवळ एक शोअर टेम्पलचाच नजारा दाखवणार असले तरी महाबलीपुरम किंवा या ठिकाणी जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेली पल्लव कलाशैलीची तब्बल 40 मंदिरं आहेत. अगदी यामध्ये काही एकपाषाणी रथमंदिरं, खडकांमध्ये कोरलेली कोरीव मंदिरं आणि किनाऱ्यावरची बांधीव मंदिरं सुद्धा समाविष्ट आहेत. पंचरथ मंदिर म्हणून ओळखली जाणारी एकपाषाणी मंदिरं ही मुळातच रथांच्या आकारात असल्याने त्यांना रथ मंदिर असं सुद्धा म्हटलं जातं. तर किनाऱ्यावरचं हे शोअर टेम्पल सुद्धा एक 3 मंदिरांचा समूह म्हणून जागतिक वारसा स्थळाचा भाग म्हणून ओळखलं जातं. आता आपण या मंदिराविषयी थोडक्यात माहिती घेऊया. या मंदिरांचं बांधकाम 7व्या शतकामध्ये झाल्याचं कळतं. ही मंदिरं पल्लव वंशातील राजा दुसरा महेंद्रवर्मन याने बांधली होती.
युरोपीय प्रवाशांनी या मंदिरांमुळे महाबलीपुरमचा उल्लेख हा 7 पॅगोडांचं शहर असा सुद्धा केला होता. याचं कारण म्हणजे अर्थात इथे पूर्वी अशी 7 मंदिरं होती, परंतु कालानुरूप त्यांची धूप झाल्यामुळे किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यामुळे त्यातील आता केवळ 2च मंदिरं शिल्लक आहेत आणि उरलेली ही समुद्रात बुडली असावीत असं म्हटलं जातं. 1984 मध्ये महाबलीपुरम येथील रथ मंदिरांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली. सर्व मध्ययुगीन युरोपीय प्रवाशांनी मम्मल्लापुरम, आता इथे मम्मल्लापुरम असा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे पल्लव वंशातील पहिला नरसिंहवर्मा याच्या महामल व मामल्ल या बिरुदावरून हे स्थळ पूर्वी मामल्लापुरम किंवा मम्मल्लापुरम म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. आता त्याला महाबलीपुरम असं म्हटलं जातं, पण अजूनही स्थानिकांमध्ये याचा उल्लेख हा मम्मल्लापुरम असा सुद्धा केला जातो. पुन्हा एकदा मी जो मुद्दा म्हणत होते की युरोपियन प्रवाशांनी या मंदिरांचं किंवा या 7 किनाऱ्यावरील मंदिरांचं वर्णन केलं होतं, मात्र आता मागील काही वर्षांपासून किंवा अनेक वर्षांपासून इथे फक्त 2च मंदिरं दिसतात. त्यामुळे या जुन्या प्रवाशांनी जे वर्णन केलं होतं ते खरं आहे की खोटं आहे याबाबत सुद्धा थोडी साशंकता होती. पण 2004च्या सुनामी नंतर जेव्हा पाणी कमी होत गेलं तेव्हा इथली दगडात कोरलेली मंदिरं, शिलालेख आणि शिल्प उघडकीस आली आणि त्यामुळे याबाबत संशोधन सुरू झालं आणि मग ही आधीची जी बाकीची मंदिरं आहेत ती पाण्याखाली बुडली असावी असा संशय, असा तर्क समोर आला. कारण पुरातत्वशास्त्रज्ञांनी डायव्हिंग टीमसह शोर मंदिराच्या पूर्वेस 700 मीटर अंतरावर असलेल्या एका पाण्याखालच्या जागेचा शोध घेतला होता, जिथे त्यांना उद्ध्वस्त भिंती, शिल्प, किनाऱ्याला समांतर ठेवलेले आयताकृती दगडांचे ब्लॉक आणि इतर 40 स्मारकांचे अवशेष सापडले. त्याच्यामुळेच मी म्हटलं तसं हे लक्षात आलं की जुन्या मम्मल्लापुरमचा एक भाग आता समुद्राखाली आहे असं सुद्धा समोर आलं. आता थोडं आपण या मंदिराच्या रचनेकडे बघूया. या दोन्ही मंदिरांमध्ये 3 गर्भगृह आहेत, त्यापैकी 2 ही शिवाला समर्पित आहेत आणि 1 हे विष्णूला समर्पित. दूरवरून जेव्हा आपण मंदिर बघतो तेव्हा सगळ्यात आधी नजरेस पडणारी गोष्ट म्हणजे नंदी असलेली भिंत आणि वरच्या अष्टकोनी घुमटांसह अगदी पिरॅमिड सारखं वाटणारं हे शिखर. मंदिराच्या उत्तरेकडील बाजूस सुद्धा एक लहान कुंड आहे, ज्यामध्ये पूर्वाभिमुख एक लहानचं मंदिर आहे. हे मंदिर शिवाला समर्पित आहे, तर त्याच्या बाजूला थोडं अंशतः खराब झालेलं अन्य एक मंदिर सुद्धा आहे. इथे असलेला एक शिलालेख आपल्याला पल्लव राजाच्या विविध पदव्यांविषयी माहिती देतो. मंदिराच्या दक्षिणेकडील बाजूस पश्चिमेकडे तोंड करून एक मोठा अखंड सिंह सुद्धा आहे. त्याला दुर्गेचा सिंह असं म्हटलं जातं, कारण देवी तिच्या उजव्या पायावर हातात धनुष्य धरून इथे बसलेली दिसते आणि सिंहाची छाती कापून एक खोल चौकोनी कोनाडा बनवण्यात आलाय, जिथे आपल्याला देवीचं महिषासूर मर्दिनीचं स्वरूप पाहायला मिळतं. पायथ्याजवळ एक सुंदर कोरलेली पलंगावर बसलेली हरणाची कृती सुद्धा आहे. ही कृती जी आहे ती आत्ता डोकेहीन आहे, मात्र ह्या सगळ्याच तुम्ही बघू शकता या ज्या शिल्पाकृती आहेत या अत्यंत कोरीवपणे आणि अत्यंत बारकाईने केलेल्या आहेत असं म्हणता येईल. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा अनेक भिंतींवर कोरीवकाम केलेले फलक आहेत. त्यापैकी काही पल्लव इतिहासातील दृश्य दर्शवतात, काहींमध्ये शिवाचं त्रिपुरांतक, किरीटार्जुन, दक्षिणामूर्ती असं विविध रूपांमधलं चित्रण केलेलं आहे. तर बाहेर जी भिंत आहे तिथे पल्लव आणि चोल काळातील शिलालेख आहेत. माझा उच्चार चुकत असेल तर क्षमा करा. इथे राजा नरसिंहवर्मन याची स्तुती करणारे आणि अशी माहिती देणारे काही फलक सुद्धा आहेत. आणि आत्ता जे आपण हे पाहतोय, मगाशी पाहिलं, हा इथला ॲन्युअल इंडियन डान्स फेस्टिवल असतो, ज्यामध्ये नृत्य प्रदर्शन केलं जातं, अर्थात सांस्कृतिक नृत्य असतं. त्याची एक थोडीशी झलक मी रेकॉर्ड केली आहे, ती सुद्धा तुम्ही आता पाहून घ्या. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा महाबलीपुरमवरून चेन्नईला आलो. हे मधलं अंतर साधारण 60 किलोमीटर आहे. तिथे आम्ही झिंगल स्टेमध्ये आमचा त्या रात्रीचा स्टे बुक केला होता. त्या समोरच ना हे सुंदर मंदिर होतं. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जे गोलू कॉन्सेप्टबद्दल सांगितलं ना, तेच ह्याचं एक तुम्ही प्रतिकृती बघू शकता. झिंगल स्टे हे एअरपोर्टपासून एक साधारण 7 किलोमीटर वगैरे अंतरावरती होतं.
ते इतकं जवळ घेण्याचं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी मी निघत होते. प्रेसिता, दीक्षिता, स्नेहा तिथे थांबणार होत्या, मात्र माझी सकाळची फ्लाईट होती त्याच्यामुळे तिथून लगेच निघता यावं त्यासाठी ही रूम बुक केली होती. रूम ओके आहे इकडे सुद्धा सिंगल स्टेमधली, म्हणजे एक साधारण तुम्हाला कन्व्हिनियन्स पाहता बरं पडतं. पण अदरवाईज तुम्ही जर राहणार असाल चेन्नईत तर इथे घेण्याची काही फारशी गरज नाही, कारण इथून परत तुम्हाला जर वेगळी दुसऱ्या दिवशी चेन्नईमधली ठिकाणं बघायची असतील तर ते जरा लांब पडू शकतं. पण जर तुम्ही निघणारच असाल दुसऱ्या दिवशी आता एअरपोर्टला जाताय वगैरे तर मग काही हरकत नाही, तिथे तुम्हाला सोयीस्कर पडेल. चौघी असल्यामुळे अगेन आमचं जे काही रूमचं रेंट होतं ते डिवाईड झालं होतं. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे इथून ना एअरपोर्टपर्यंत टॅक्सी सर्व्हिसेस आहे 24/7. पण अगेन मी सजेस्ट करेन की तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही उबर बुक करा शिस्तीत, कारण त्यात पैसेसुद्धा वाचतात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले मंदिराचा बाय द वे सकाळचा छान उजेडातील लुक, किती सुंदर रंग आहेत ना. आणि समोर ते जे रांगोळी मी तुम्हाला मागच्या वेळी सांगितली ती छान अशी काढलेली होती. आणि खरं तर निघाले जवळ असून पण, तुम्हाला काल एवढं सांगितलं की जवळ घेतलं वगैरे वगैरे, पण जवळ असून सुद्धा लेटच झाला मला थोडासा पोहोचायला. कारण म्हणजे मी एअरपोर्टवरती वेळेत पोहोचले पण तिथे मे बी संडे वगैरे असल्यामुळे फार गर्दी होती, सो चेक इनला थोडासा उशीर झाला. पण ठीक आहे, त्याच्यानंतर सकाळची फ्लाईट होती, झोप येत होती, त्याच्यामुळे म्हटलं कॉफी घ्यायला जाते. पण हे भाव बघून म्हटलं असं. त्याच्यानंतर आम्ही जानेवारी ट्रिप केली होती ना 14 जानेवारीच्या आसपास, सो सगळी ही पोंगलची तयारी सुरू होती तिकडे. सो परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झालेली आहे आणि झाले बोर्डिंग सुरू झालं आहे. मला कॉफी हवी होती पण एवढे भयंकर रेट्स आहेत ना इकडे. एनिवे ओके, सो मी जाते आता, गर्दी बघा किती. चला. तर अशी झाली पॉंडिचेरी चेन्नईची ट्रिप आणि मी फायनली मुंबईला आले. साधारण महिनाभरानंतर तुमच्यासमोर हा व्हिडिओ येतोय. त्या दरम्यानच्या काळामध्ये कामं वगैरे असल्यामुळे थोडा उशीर झाला, पण काही गोष्टी एक्सप्लोअर करायच्या अजून करता आल्या असत्या, त्या करण्यासाठी मे बी मी पुन्हा जाईन सुद्धा. पण सध्या पॉंडिचेरी सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ होता. बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकसुद्धा नक्की बघा. हे काही फोटोज आहेत, बाकी पण फोटोज मी छान छान जे आहेत ते इन्स्टावरती शेअर केलेले आहेत, सो मला इन्स्टाला फॉलो करायला सुद्धा विसरू नका. आणि येस, पुढचा व्हिडिओ आता सगळे मुंबईतले व्हिडिओ सुरू होतील पुढच्या ट्रिपपर्यंत, सो ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा सिद्धी बात. बाय बाय.